जी शास्त्रीय पद्धती वातानुकूलित गोठा असला पाहिजे अशा अगोदर सुंदरपैकी गोठ्याचं व्यवस्थापन करा। आज मी तुम्हाला महाराष्ट्रातली नव्हे देशातली आदर्श गोठा व्यवस्थापन पद्धत शिकवणार आहे। मी तुमच्यापाशी नसेन पण मी सांगितलेली माहिती जर तुमच्यापाशी असली तर तुमचा आदर्श गोठा होऊ शकतो। ती गोठा व्यवस्थापन शिकवतो। तुम्ही मी सांगितलेले मुद्दे फक्त लिहून घ्या। बघा, गोठा बांधण्यासाठी जागा निवडीची पद्धत। उगा कुठे बी उठायचं आणि जनावरांचा गोठा नाही बांधायचा। शेळ्यांचा गाई म्हशीचा गोठा बांधत असताना अगोदर जागा चॉईस करायची। ती जागा कशी असली पाहिजे? जागा उंचावरची असावी, पाणी न साचणारी वापसा कंडिशन असणारी उंचावरची आणि सपाट जागा असावी। जनावराची गोठ्याची, जनावरांच्या गोठ्याच्या जवळ वाहतं पाणी, शेततळं, नदी नाला आणि डबकं नसावं। हा मुद्दा आहे। गोठा कुठं असावा? गोठ्याच्या जवळ वाहतं पाणी, नदी नाला, पाण्यानं भरलेलं डबकं नसावं। जागा फ्रेश वातावरणात वातानुकूलित उंचावरची आणि सपाट असावी। जागेच्या निवडीचे निष्कर्ष कळाले का? आता ॲक्च्युली गोठा बांधण्याची पद्धत लिहून घ्या। नंबर 1चा पॉईंट टाका। गोठ्याची लांबी, गोठ्याची लांबी पूर्व पश्चिम असावी। गोठ्याची रुंदी, गोठ्याची रुंदी दक्षिण उत्तर 25 ते 30 फूट असावी। बघा, मी लांबी सांगताना तुम्हाला फूट सांगितले नाही पण रुंदी सांगताना फूट सांगितली। गोठ्याची रुंदी इंटरनल मधली रुंदी 25 ते 30 फूट असावी, दक्षिण उत्तर, लांबी पूर्व पश्चिम। आता बघा, गोठ्याची उंची, त्या गोठ्यातल्या बेडपासून सेंटरची उंची, म्हणजे इकडं लक्ष द्या। हे बघा, इकडं बघा, हा तुमचा गोठा आहे। ह्या गोठ्याची ही सेंटरची उंची 10 फूट असावी। समजून घ्या, गोठ्याची ही सेंटरची उंची 10 फूट असावी आणि हा जो गोठ्याचा उतार आहे हा उतार ह्या जमिनीपासून 7 फूट असावा। गोठ्याचा उतार 7 फूट असावा, सेंटरची उंची 10 फूट असावी, रुंदी 25 फूट असावी, लांबी पूर्व पश्चिम असावी। कळालं? कळालं गोठ्याचं स्ट्रक्चर? आता आम्हाला फक्त गोठा कसा बांधायचा हे कळालं। आता ही जी उतार मी 7 फुटाचा सांगितलंय ना, ही जी 7 फूट अंतर आहे, ह्या 7 फूट अंतरामध्ये खालून बेडपासून 4 फूट विटकाम करायचं। वरी जे 3 फूट राहते, वरी 3 फूट, त्या 3 फुटाला जाळी मारायची आणि हे जे 4 फूट विटकाम केलं चारी बाजूनं, ह्या चारी बाजूच्या विटकामाला आतून आणि बाहेरून चुना मारायचा। समजून घ्या नीट। गोठा मी तुम्हाला फक्त गोठ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, बाह्य स्ट्रक्चर सांगितलं कसं असते। हे शास्त्रीय स्ट्रक्चर आहे। आता ही गोठा तुम्ही बांधला पण आम्हाला आणखी एक मुद्दा माहीत नाही की आमच्या शेळ्याच्या गाईच्या म्हशीच्या खालची जागा कशी असली पाहिजे। बेड, गोठ्यातलं बेड। आमच्याकडे काही लोक काय करतात, गोठा बांधतात आणि गोठ्यात पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटची गच्ची करतात, नाहीतर कुणी फरशी करतात। बघा, गाईच्या म्हशीच्या शेळीच्या गोठ्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची गच्ची आणि फरशी केली की ती गोठा फेल गेला म्हणायचा। तिथून तुमची उतरती काळा चालू झाली, जनावर मराय चालू झाले, जनावर आजारी पडायला चालू झाले। मग तुम्ही म्हणताल डॉक्टर आता फरशी करायची नाही, गच्ची करायची नाही, मग गोठ्यात करायचं काय? ओके, आता लिहून घ्या। गोठ्यातील जनावरांच्या खाली बेड तयार करण्याची पद्धत। नंबर 1 टाका, 50% मुरुम लागणारे साहित्यामध्ये 50% मुरुम। नंबर 2 टाका, 25% विटांचे खंगर, म्हणजे विटाचे तुकडे, माहिती आहे, 25% विटाचे खंगर। नंबर 3 टाका, नंबर 3 टाका, तुम्ही शेड बांधताना मी तुमच्या जवळ नसलो, नुसती वही उघडली तरी तुमचं काम चालू व्हावं। नंबर 3 टाका, 25% वाळू किंवा डस्ट। जर वाळू उपलब्ध असली तर ओके, नसेल तर पर्याय डस्ट। हां, नंबर 4 टाका, 10% BSC पावडर। BSC पावडर कळतंय ना, मेडिकलमध्ये भेटते, 10% BSC पावडर। नंबर 5 टाका, नंबर 5 टाका, 20 ते 25% चुना।
ओके. आता हे साहित्य झालं सगळं, शेड आपण तयार केलंय, आपल्याकडे साहित्य अवेलेबल आहे. आता बेड कसं बनवायचं आहे बघा. मी पहिल्यांदा 50% मुरुम सांगितलाय ना, तो पूर्ण मुरुम आतरून घ्या बेडमध्ये. बेडमध्ये पूर्ण मुरुम अंतरून घेतला की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडा आणि त्या मुरुमामध्ये BSC पावडर टाका आणि थोडा चुना टाका आणि त्याला हलकं धुमस करा, हलकं. आणि लगेच सेकंड लेअर, त्याच्यावर सेकंड लेअर विटाचं खंगर टाका. विटाचं खंगर टाकलं की थोडं पाणी परत सोडा, त्याला हलकं धुमस करा आणि त्याच्यावरही BSC पावडर आणि चुना टाका. आपण मुरमावर पण BSC पावडर आणि चुना टाकला, विटाच्या खंगरवर पण BSC पावडर आणि चुना टाकला, त्याला धुमस करून घेतलं. म्हणजे आता थर्ड लेअर. आता थर्ड लेअरला काय करायचे आपल्याला, वाळू किंवा डस्ट आहे, वाळू किंवा डस्टचा त्याच्यावर लेअर द्या, त्याला पण थोडंसं ओलावा करा, त्याला पण धुमस करा आणि त्याला धुमस केल्याच्या नंतर त्याच्यावर पण BSC पावडर आणि चुना टाका. एवढा चुना मारा, पूर्ण चुना मारून त्याला आपण क्रिकेट खेळायचं बॅटिंगचं स्पीच असते का, त्या पद्धतीनं जनावरांच्या शेडचं बेड झालं पाहिजे. आता ह्या बेडचा जो उतार आहे हा उतार पाठीमागं करा, कारण आपला जो गोठा आहे तो कसा आहे माहिती आहे, हेड टू हेड आहे, टेल टू टेल नाही, हेड टू हेड आहे. त्याच्यामुळं त्यांचा उतार पाठीमागं थोडा किंचित उतार झाला पाहिजे. आता बघा, मी ज्या पद्धतीनं तुम्हाला बेड बनवायला लावलंय ह्याचे बेनिफिट समजावून सांगतो. होतंय काय, जर आपण जनावरांच्या खाली सिमेंट कॉन्क्रीट आणि फरशी केली तर उन्हाळ्यात उष्णता वाढते आणि हिवाळ्यात थंडी वाढून जनावरं बिमार पडतात, हा मुद्दा. आणि आपण जे सांगितलं तुम्हाला मॅनेजमेंट, ह्या मॅनेजमेंटचे बेनिफिट ऐका थोडक्यात. मी तुम्हाला खाली मुरुम सांगितला फर्स्ट स्टेजला, त्याच्यात आपण BSC पावडर आणि चुना वापरला आहे. आपण पहिल्यापासून बेड तयार करताना BSC पावडर आणि चुना का वापरत आलो, तर आपलं शेड 100% निर्जंतुक राहावं म्हणून. बघा, जुने माणसं पहिल्यांदा घर बांधले की आधी काय द्यायचे व कलर, चुना का वापरतात. चुना ही शोक नाही किंवा शायनी यावी म्हणून नाही, चुना हे निर्जंतुकीकरणाचं साधन आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणून सांगतो, जे लोक पान खातात ना त्या पानाला चुना का लावते, तर चुना पानाला लावून पान खाल्ल्यामुळं मुखशुद्धी होत असते. आपल्या तोंडातले बॅक्टेरिया मेले पाहिजे, आपलं तोंड निर्जंतुक झालं पाहिजे म्हणून जुने लोक चुन्याला पानाला चुना लावून खातात. तसं गोठा निर्जंतुक राहावा. गोठ्यात नीट ऐका, गोठ्यात वाप, पिसा, गोचीड, गोमाशा, ढेकून, खुडवा असे जे कृमी कीटक आहेत, ह्या कृमी कीटकामुळे जनावरांना आजार होत असतात. हे आजार होऊ नयेत, आपला गोठा कंटिन्यू निर्जंतुक राहावा म्हणून या पद्धतीचं व्यवस्थापन करायचं. बेडचं व्यवस्थापन कळालं, शेडचं व्यवस्थापन कळालं. आणि तुम्हाला एक सूचना देतो, मॅनेजमेंटची सूचना आहे. गोठ्यात जनावरं किती असावी, शेळ्या किती असाव्या, गाई किती असाव्या, म्हशी. तुम्हाला एका जनावराची जागेची रिक्वायरमेंट माहिती आहे का. जर मोठं जनावर गाय म्हैस असेल ना तर त्याची रिक्वायरमेंट काय माहिती आहे का, 7x12. आणि शेळीची जागेची रिक्वायरमेंट आहे 10x7. शेळीची जागेची रिक्वायरमेंट एका शेळीची मी अशी का रिक्वायरमेंट देतो माहिती आहे का, त्याचं लय शास्त्रीय कारण पुढचं आहे. आता मी तुम्हाला मॅनेजमेंट सांगताना एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. काय, जर तुमच्या गोठ्याची कॅपॅसिटी 20 जनावरांची असली ना, 20, तर गोठ्यात जनावरं किती ठेवायची माहिती आहे का, 10च. आपल्याकडं असा शेड आहे की आपल्या शेडमध्ये 20 शेळ्या बसतात साहेब, तर त्या शेडमध्ये 10 शेळ्या सांभाळायच्या. तुम्ही म्हणता डॉक्टर असं का, जर तुमच्याकडे 20 शेळ्याच्या कॅपॅसिटीचं शेड असलं आणि तुम्ही जर 10 शेळ्या सांभाळल्या तर तुमच्या त्या होणाऱ्या शेळ्यांची पिलं आणि ती शेळ्या त्या गोठ्यामध्ये एवढ्या सुरक्षित आणि एवढ्या निर्जंतुक आणि एवढा त्या शेळ्यांना ऑक्सिजन मिळतो, त्या शेळ्यांवर ट्रेस येत नाही. पण गोठ्यात जर शेळ्यांची दाटी झाली, गोठ्यात जर जनावरांची दाटी झाली तर काय होतंय, उदाहरणासह समजावून सांगतो, नीट आहे का. समजा आपण पंढरपूरचे आहेत आणि आम्हाला कुरुडवाडीला लग्नाला जायचं आहे, नीट आहे का. पंढरपूरच्याहून कुरुडवाडीला लग्नाला जायचं आहे आणि त्या लग्नघरच्या माणसानं जी वाहन केलं त्या वाहनाची कॅपॅसिटी आहे 20 माणसाची, पण त्याच्यात चढले 40 माणसं. तुम्हाला कुरुडवाडीपर्यंत जायची तर कसं होतं हो सांगा मला, तुमचा अनुभव.
कसं होतंय, तुम्हाला असं वाटतंय की मी ही टेम्पो एकदाचा कुर्डवाडीत कधी जाईल आणि मी कधी खाली उतरन. असं का होतंय, तर त्या कॅपॅसिटीच्या प्रमाणात जास्त माणसं वाढल्यामुळं तिथला ऑक्सिजन कमी होतोय आणि कार्बन डायऑक्साईड वाढतो, त्याचा माणसांवर ट्रेस येतो. जसा माणसांवर ट्रेस येतो तसाच गाई म्हशींवर आणि शेळ्यांवर ट्रेस येतो संख्या वाढल्यास. म्हणून गोठ्यातील जनावरांची संख्या कॅपॅसिटीपेक्षा 50% ठेवा आणि त्याच्यावरही संख्या वाढायली तर त्याची खरेदी विक्रीचा कार्यक्रम चालू ठेवा. गोठ्यातील त्यांच्या जागेनुसार 50% कॅपॅसिटीनं जर पशुसंगोपन केलं तर जनावरांवर ट्रेस येत नाही, ताण येत नाही, आणि ताण नाही आला की जनावरं बिमार पडत नाही. कळालं का? हां, शिळीला 4/7 आणि गाई म्हशींना 7/10 किंवा 12. एका शेळीची रिक्वायरमेंट आहे 4/7 आणि गाईची म्हशीची रिक्वायरमेंट आहे 7/12. बघा, मी तुम्हाला अशी रिक्वायरमेंट का द्यायलो, तर त्या गाईला तिनं तिच्या सभोवताली कुणकडही तिची मान फिरली तरी दुसऱ्या गाईला शिंग लागलं नाही पाहिजे. म्हणजे तिला तिची जागा ॲक्युपायरमध्ये तिनं सुरक्षित. काय होतंय, जनावरांची गोठ्यात संख्या वाढली की त्यांच्यात भीती का निर्माण होते, तर कोणतं जनावर शिंग मारतंय का, कोणत्या जनावराच्या शिफ्टीवर पाय पडतोय का, एकमेकाची धक्काबुक्की आणि त्यांच्यात भेदरट वातावरण निर्माण होते आणि ते जनावरं सारखं तणावाखाली राहतात. मग तुम्ही त्यांना सोनं खाऊ घालायलात का, ह्याला महत्त्व नाही. तुम्ही त्यांचा ट्रेस कमी करू शकता का, ह्याला महत्त्व. जनावरांचा ट्रेस कमी करून जनावरं जगवणं वाढवणं म्हणजे त्याला नॅचरल पद्धत म्हणायचं. तीच नॅचरल पद्धत मी शिकवतो. आता राहिला प्रश्न आणखी एका विषयाचा, मी त्याच्यावर बोलून जातो. खूप मजेशीर मुद्दा आहे. आमच्या महाराष्ट्रात काही लोकांनी फॅड काढले. ती फॅड काय माहिती आहे का, मुक्त गोठा पद्धत फॅड आहे ती. त्याच्यात का ती फॅड आले तुम्हाला सांगतो. ज्यांना गाई बी सांभाळायच्या, दूध बी काढायचे, पण बारवर बसून दारू प्यायची, त्यांना वेळ पाहिजे. समजून घ्या, हशी मजाक नाही, ही वास्तव आहे महाराष्ट्रात. मुक्त गोठा पद्धत ही त्याच लोकांनी अंमलात आणली ज्यांना हे करायचं. मुक्त गोठ्याची संकल्पना काय सर, मी सांगतो. 1 गुंठा 4 गुंठ्यामध्ये एक कंपाऊंड मारायचं, बरोबर. 1-2 गुंठ्यात कंपाऊंड मारलं, त्या कंपाऊंडमध्ये 4-5 ठिकाणी पाण्याची सोय केली, थोडीशी सावलीची सोय केली. मग गाई म्हशी शेळ्या दिल्या मध्ये सोडून, त्याला कंपाऊंडला लावलं लॉक. सकाळी एकदा दूध काढा, शेतकरी मध्ये गेला, दूध काढून बाहेर मार्केटला गेला, दूध इकलं, तिकडंच बारवर पेत बसला. संध्याकाळी 6ला आला, उघडलं लॉक, टाकला मध्ये चारा, काढलं दूध, गेला. ही फक्त सुरुवातीला खूप सुंदर वाटते. एकदा ह्याच्यात 2-4 महिने निघून गेले, 2-4 महिन्याची गरज नाही, 2-3 महिन्यातच रिझल्ट चालू होते त्याला, की त्या जनावरांनी त्या जागेमध्ये टाकलेला चारा खाल्ला. त्यांनी शेण कुठं टाकलं, लघवी कुठं केली, मग शेण लघवी तिथंच केली, त्याच्यावरच तुम्ही चारा टाकला, जनावरं तिथंच फिरायले. तिथं आर्द्रता निर्माण होते, अमोनिया तयार होतो. अमोनिया तयार होऊन मल्टोसिडा नावाचा जंतू त्या शेडमध्ये तयार होतो, त्या कंपाऊंडमध्ये तयार होतो. आणि 30 लिटर 20 लिटर 25 लिटर दूध देणाऱ्या गायी हळूहळू 1.5 लिटरवर येत पुन्हा दुधावरच येत. हे आहे मुक्त गोठा पद्धतीचं प्राईज. आणि पुन्हा आमचे मुक्त गोठा पद्धत करणारे लोक सांगतात, काय राव लय गाय पालन केलं तर राव, एवढं मोठं शेड मारलं, कंपाऊंड केलं, काय उपयोग नाही राव, काय दूध बी बंद झाली आणि गाई आटली का. त्याला मॅनेजमेंट, मग तू सकाळी गेलास संध्याकाळी आलास, तू आराम भरपूर केलास, त्या जनावरांच्या आरोग्याचं लक्ष केलं नाही. म्हणून मुक्त गोठा पद्धत कुणीच अवलंबू नका. शेळी पालनमध्ये नका ना गाई म्हशी पालन. मी जी सांगतो ती पद्धत आहे अर्धबंदिस्त पद्धत. हे बघा, शेळ्या असतील, गाई असतील, म्हशी असतील, माणूस असेल, सजीव तिथून सगळे सारखे असतात.